मायावी काँग्रेस पार्टीला भुईसपाट करायचंय. काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं काम. बावनकुळेंचा हल्लाबोल. 2047 मध्ये भारताला जगाची गरज पडणार नाही तर जगाला भारताची गरज पडणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. कंसरूपी मायावी काँग्रेस पार्टीला वरुड मोर्शीत भुईसपाट करायचं असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. आजचा पक्षप्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का देणारा आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केलाय. मोदींच्या विकासाला कीड लावण्यासाठी काँग्रेस काम करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. वरुड मोर्शी मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी बावनकुळे बोलत होते. विक्रम ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी भेट दिली. आज अखेर विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. या पक्षप्रवेशावेळी भाषण करताना अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेससारखं काम भाजपात नाही. भाजपचा माजी पदाधिकारी असला तरी त्याला काम दिलं जातं, सन्मान देखील दिला जातो असं अनिल बोंडे यांनी म्हटलेलं आहे. अनिल बोंडेजी, जयंत पाटील जी होते, उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव होते, काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार होते, विरोधी पक्षाचे 12-14 महत्वाचे नेते या समितीमध्ये होते. आणि बघा, हा कायदा जेव्हा विधिमंडळात आला, हा कायदा एकमताने म्हणजे संपूर्ण बहुमताने मंजूर झाला. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता कायदा मंजूर झाला. आणि आता काँग्रेसवाले नौटंकी करतील. जिल्हा परिषद निवडणुका पाहून काय म्हणतील? समाजाच्या विरुद्ध हा कायदा आहे, व्यक्तीच्या विरुद्ध हा कायदा आहे, समाजाला जेलमध्ये टाकणारा कायदा आहे, कोणी आंदोलन केलं तरी त्याला जेलमध्ये टाकतील असा कायदा आहे. बंधू भगिनींनो, हे नौटंकीबाज काँग्रेस पार्टीचे लोक पुन्हा या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीला येतील आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या बद्दल तुम्हाला खोटं नाटक सांगतील. तुम्हाला माझी विनंती आहे, या महाराष्ट्र विरोधी काम करणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या लोकांना जेव्हा या कायद्याचा विरोध करतील, विक्रमजी तुम्ही या कायद्याचं पुस्तक घ्या आपल्या हातात आणि या कायद्याचं पुस्तक घेऊन जे जे आंदोलन करते आहेत, जे जे समाज बिघडवणार आहेत, यांचा खऱ्या अर्थाने बुरखा फाडल्याशिवाय राहू नका. समाजाच्या गरीब माणसाला, समाजाच्या या ठिकाणी युवकांना बिघडवण्यासाठी या ठिकाणी यांनी षडयंत्र रचलेलं आहे. माननीय बोंडेजी, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा पहिला कायदा कोणी मंजूर केला? तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पार्टीने मंजूर केला. काँग्रेस पार्टीचं सरकार असताना त्यांनी मंजूर केला. मध्य प्रदेशमध्ये, तेलंगणात मंजूर झाला, आंध्र प्रदेशमध्ये मंजूर झाला. पण आपल्याकडे आता हा कायदा मंजूर झाल्यावर आता या राज्यातला नक्सलाईट माओवादी विचार संपणार आहे. संपूर्ण नक्षलवाद संपून टाकण्याची मजबूती या कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून तुमच्या जीवाचं रक्षण करणे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.